खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खालापूरचे DYSP डॉक्टर विशाल नेऊर यांची उपस्थिती लाभली आहे। त्यांच्या समवेत खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, त्याचबरोबर खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जमगम, उपाध्यक्ष अब्बू जलगावकर, संचालक दिलीप पोरवाल, दिनेश गुरव, भास्कर लांडगे, विजय चुरी, प्राचार्य कानिकनाथ गोरे, प्राचार्य प्रशांत माने, प्राचार्य गौरव तिवारी, प्राचार्य जॉन्सी अगस्टिन, प्राचार्य वर्षा घारे, मुख्याध्यापक समीक्षा ढोके, मुख्याध्यापक राजेंद्र म्हात्रे, मुख्याध्यापक हेमंत खाडे, त्याचबरोबर धर्मेंद्र म्हात्रे, मिलिंद मराठे, जयश्री चव्हाण यासह सर्व शिक्षक स्टाफ अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। तालुक्यामध्ये खोपोली शहरासह कर्जत, त्याचबरोबर खालापूर तालुका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेकडे पाहिले जातं। या विद्यालयामध्ये जवळपास 14,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षणाचे घडे गिरवत असतात। क्रीडा महोत्सवाने येथील विद्यार्थ्यांनी संचालन करत विविध प्रकारचे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून येथील उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत माने व आभार प्रदर्शन धनश्री कोंडुसकर यांनी केलेले आहे। पाहूया येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि संचालन याचे क्षणचित्र। मला इथे क्रीडा संमेलनासाठी उपस्थित आमंत्रण दिल्यामुळे मला क्रीडा संदर्भात काही गोष्टी सांगायच्या आहेत। आपल्या मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, या आपल्या मूलभूत गरजा आहेत। तशा शरीराची एक मूलभूत गरज आहे खेळ, आणि हे खेळ माणसाला मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य प्रोव्हाइड करते। नजीकच्या काळात आपण कोरोना महामारी बघितली असेल। या कोरोना महामारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागलेला आहे, आणि ते जीव गमवण्याचं एक माध्यम राहिलेलं आहे। त्यांचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं नव्हतं, त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं नव्हतं, त्यामुळे त्या कोरोना महामारीमध्ये बऱ्याच लोकांनी जीव गमवला गेलेला आहे। खेळ हा असा एक स्पर्धा आहे की त्याच्यामध्ये माणसाचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतंय, आणि त्यामुळे त्याची प्रगल्भता चांगली होते आणि त्याचा विकास चांगला होतो। शैक्षणिक पाठ्यक्रमामध्ये किंवा शैक्षणिक जीवनामध्ये पालक वर्ग हा मुलांच्या पाठ्यक्रमाकडे जास्त लक्ष देतो, आणि त्यामुळे काय होत आहे की पुस्तकी ज्ञान, पुस्तकी चार भिंतीचं शिक्षण याच्यावरती जास्त वेळ दिला जातो, पण त्याच वेळेस खेळाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातो। माझं असं व्यक्तिगत मत आहे, शिक्षण म्हणजे पाठ्यक्रम आणि मैदान हे नाण्याच्या दोन बाजू आहेत। इथे समतोल साधला गेला तर खूपच चांगलं होणार आहे। माणसाच्या जडणघडणीमध्ये त्याचा खूप मोठा विकास होणार आहे। सद्यस्थितीमध्ये थोडं खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। मोबाईलच्या गैरसोयीमुळे किंवा मोबाईलच्या दुरुपयोगामुळे आपण आभासी जो व्हर्च्युअल जो शिक्षण आहे त्या शिक्षणाकडे आपण वळायला गेलेलो आहे। बरेच मुलं किंवा घरात असलेले लहान मुलं हे मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत। या मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे काय होतंय, ते ऑनलाईन गेम खेळायच्या नादी लागलेले आहेत। क्रिकेट खेळतात, बॅडमिंटन खेळतात, जे काही ऑनलाईन गेम आहेत त्याच्या मागे लागले, त्यामुळे खेळाकडे दुर्लक्ष झालेलं आहे। तर माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे, पोलीस म्हणून किंवा पोलीस अधिकारी म्हणून मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आभासी खेळ जे आहेत, जे व्हर्च्युअल आहेत, ज्याच्यामुळे तुमचा घाम गळत नाही, ज्याच्यामुळे तुमचा शारीरिक स्थिती बळकट होत नाही, अशा आभासी खेळाच्या मागे लागू नका। उदाहरणार्थ मोबाईलवरती कोणीही ऑनलाईन गेम खेळायच्या नादी लागू नका। खूप सुंदर ग्राउंड आहे, आपल्याला शाळेला खूप सुंदर ग्राउंड आहे, आणि सूत्रसंचालनामध्ये मला दिसलं क्रीडा संचालनामध्ये आपल्याकडे शिक्षक वर्गही खूप चांगला आहे। तर जास्तीत जास्त मैदानावरती येऊन तुम्ही त्या मैदानातली खेळ खेळणं गरजेचं आहे। त्यांना घडवण्यासाठी आपली किती तळमळ आहे। अशाच क्रीडा महोत्सवांमधून आपण जे भाग घेतो, विद्यार्थी भाग घेतात, त्यातूनच त्यांची खेळाडूवृत्ती निर्माण होते, त्यांचा शारीरिक मानसिक विकास होतो, एक पराभव स्वीकारण्याची, विजय पचवण्याची त्यांच्यामध्ये एक क्षमता निर्माण होते, आणि त्याच्यातूनच एक चांगला अधिकारी म्हणा किंवा चांगला नागरिक निर्माण होत असतो। हे मी माझ्या उदाहरणावरूनही सांगतो, तसंच आपल्यालाही माहीत असेल। खालापूर तालुक्यासारख्या किंवा खोपोली शहरासारख्या ठिकाणी
इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा निर्माण केलीत आणि 14,000 विद्यार्थ्यांना शिकवण्याचं पवित्र कार्य जे करताय संतोष जंगम साहेब, खरंच तुमचं आणि तुमच्या संस्थेचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अन्यथा आपल्या मुलांना एकतर दर्जेदार शिक्षण मिळालं नसतं किंवा शिक्षणासाठी पनवेल, नवी मुंबई इतर लांब ठिकाणी जावं लागलं असतं, जे सगळ्यांना शक्य झालं नसतं. पण आपल्या प्रयत्नांमुळे, केटीएसपीच्या प्रयत्नांमुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना देखील आपण पीजी पासून तर ते पीजी पीएचडी पर्यंत लॉची डिग्री असेल, प्रोफेशनल डिप्लोमा असेल, अशा विविध क्षेत्रात तुम्ही मार्गदर्शन उपलब्ध करून दिलंय. केजी पासूनच त्यांना खेळायची आवड निर्माण व्हायला पाहिजे. आता मी बघितलं बक्षीस वितरण समारंभामध्ये कुस्तीमध्ये आपली अतिशय चांगली प्रगती आहे. व्हॉलीबॉलमध्ये आपलं राज्यस्तरीय नाव आहे. आपले क्रीडा शिक्षक देखील स्वतः विद्यार्थ्यांना दाखवतात की ऍक्च्युअली खेळाडू कसा असतो आणि कसं त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचंय. आजचा दिवस